कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी वेळेत लॉकडाऊन लावल्याने प्रत्येक व्यक्ती जागीच स्थानबद्ध झाला आहे। त्यात परप्रांतीय कामगार व व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी शासनाने आता रेल्वेची व्यवस्था केली आहे। त्याच धर्तीवर दिनांक 13 मे रोजी नांदेडवरून लखनौकरिता निघणाऱ्या रेल्वेने जाणाऱ्या 19 कामगारांना घेऊन माहूर आगाराची बस सकाळी 10 वाजता नांदेडला रवाना झाली। यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम, आगार प्रमुख व्हीटी धुतमल, नगरसेवक इलियास बावानी, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, नगरपंचायतचे कृष्णाजी दळवे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। माहूर तालुक्यात विविध कामानिमित्त आलेल्या बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थानासह अन्य प्रदेशातील व्यापारी व कामगार गेल्या 1.5 महिन्यापेक्षा अधिक काळापासून आपल्या राज्यात जाण्यासाठी तडफडत होते। त्यातील उत्तर प्रदेशच्या 19 कामगारांना घेऊन जाणाऱ्या माहूर आगाराच्या बसचे नगरपंचायतीच्या वतीने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले। त्यानंतर सोशल डिस्टन्सचे पालन होईल अशी आसन व्यवस्था करण्यात आली। सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर चालक माधव देवराव गडमड बस घेऊन नांदेडला रवाना झाले। रवाना केलेल्या कामगार व व्यापाऱ्यांकडून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कुठलेही भाडे आकारण्यात आले नसल्याचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी स्पष्ट करून या कामी मोलाचे सहकार्य केलेल्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे व सुसज्ज बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार प्रमुखांचे आभार व्यक्त केले। संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।